नमस्कार. बाजाराच्या या खास विश्लेषण सत्रात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा असते, पण खरं सांगायचं तर त्यातलं नक्की गणित खूप कमी लोकांना समजतं. आज आपण शेअर बाजारातली हीच गुंतागुंत अगदी सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. खास करून नवीन ट्रेडर्ससाठी हे एक सिंपल ट्युटोरियल असणार आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट सुरू करूया. आता बाजाराबद्दल एक अत्यंत रंजक पण विरोधाभासी सत्य आहे बरं का. कमी भांडवलात जास्त नफा पण तितकीच मोठी जोखीम हा एक असा फॅक्टर आहे जो अनेकांना भुरळ घालतो. म्हणजे बघा, कमी पैशात मोठा परतावा मिळवण्याची संधी असते म्हटल्यावर कोण आकर्षित होणार नाही. पण, आणि हा खूप मोठा पण आहे, जिथे परतावा एवढा मोठा असतो ना, तिथे धोक्याची पातळीही तितकीच प्रचंड असते. हे काही फक्त आकडेमोडीचं साधं गणित नाहीये, यामागे एक संपूर्ण शास्त्र आहे. तेच आज आपण उलगडून बघणार आहोत. तर हा सगळा विषय समजून घेण्यासाठी आपण याची 5 सोप्या टप्प्यात विभागणी केली आहे. 1. ऑप्शन ट्रेडिंगच्या मूलभूत गोष्टी. 2. कॉल आणि पुट ऑप्शन्स. 3. आवश्यक शब्दावली. 4. खरेदीदार विरुद्ध विक्रेता. आणि 5. टाइम डीके आणि बाजारातील कल. चला तर मग पहिल्या टप्प्याकडे वळूया. ऑप्शन ट्रेडिंगच्या मूलभूत गोष्टी. कोणत्याही नव्या क्षेत्रात उतरण्यापूर्वी त्याचा बेस पक्का असायला हवा, बरोबर? तर ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे नक्की काय? हा शेअर बाजारातला एक प्रगत स्वरूपाचा करार किंवा कॉन्ट्रॅक्ट आहे. यात 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत: करार, पूर्वनिश्चित किंमत आणि ठराविक मुदत. सोप्या भाषेत सांगायचं तर यात आपण प्रत्यक्ष शेअर्सची लगेच खरेदी विक्री करत नाही, त्याऐवजी भविष्यात एका ठराविक तारखेला आज ठरवलेल्या किमतीवर एखादी मालमत्ता जसं की शेअर्स किंवा इंडेक्स विकत घेण्याचा किंवा विकण्याचा तो एक करार असतो. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या घरासाठी आजच बुकिंग अमाऊंट देऊन भविष्यात ते घर त्याच रेटने विकत घेण्याचा करार करण्यासारखा आहे. हे एकदम सिंपल पण खूप पॉवरफुल. आता दुसरा टप्पा, कॉल आणि पुट ऑप्शन्सचे स्पष्टीकरण. आता बघा, बाजाराची दिशा ओळखणं हा या सगळ्याचा गाभा आहे. यातले 2 मुख्य प्रकार समजून घेऊ. पहिला आहे कॉल ऑप्शन, ज्याला शॉर्टमध्ये आपण सीई म्हणतो. जेव्हा आपल्याला वाटतं की बाजारात तेजी म्हणजेच बुलिश वातावरण आहे आणि शेअरची किंमत वर जाईल, तेव्हा हा कॉल ऑप्शन खरेदी केला जातो. याउलट दुसरा प्रकार म्हणजे पोट ऑप्शन किंवा पीई. जेव्हा बाजारात मंदी म्हणजे बेरिश ट्रेंड असेल आणि किंमत खाली घसरेल असा आपला अंदाज असतो, तेव्हा पोट ऑप्शन घेतात. एक साधं उदाहरण घेऊ. समजा क्ष कंपनीचा शेअर सध्या 100 रुपयांवर आहे. जर काही दिवसात हा शेअर 120 रुपयांवर जाईल असा तुमचा अंदाज असेल तर तुम्ही कॉल ऑप्शन घेणार. पण जर तोच शेअर घसरून 80 रुपयांवर येईल असं वाटत असेल तर पुट ऑप्शन घेणार. एकदम क्लिअर, राईट? वळूया तिसऱ्या टप्प्याकडे, आवश्यक शब्दावली किंवा टर्मिनॉलॉजी. कोणत्याही नव्या गेममध्ये उतरायचं असेल तर तिथले नियम आणि भाषा माहिती पाहिजेच. यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा शब्द आहे प्रीमियम. प्रीमियम म्हणजे ऑप्शन खरेदी करण्यासाठी द्यावी लागणारी फी किंवा सुरुवातीची किंमत. एका खरेदीदारासाठी ही एक प्रकारची एंट्री फी असते. मगाशी जे 100 रुपयांच्या शेअरचं उदाहरण आपण बघितलं ना, समजा त्या शेअरचा कॉल ऑप्शन घ्यायचा असेल तर कदाचित आपल्याला 5 रुपये मोजावे लागतील. हे जे 5 रुपये आहेत त्यालाच प्रीमियम म्हणतात. घराच्या बुकिंगसाठी जशी आपण सुरुवातीला टोकन अमाऊंट देतो, अगदी तसाच हा प्रीमियम असतो, जो बाजारातल्या घडामोडीनुसार सतत बदलत असतो. पुढची अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे स्ट्राईक प्राइस. ही ती विशिष्ट आधीच ठरवलेली किंमत असते ज्यावर आपला करार पूर्ण होणार असतो. ट्रेडिंग करताना योग्य स्ट्राईक प्राइस निवडणं हे नफ्यासाठी अक्षरशः गेम चेंजर ठरू शकतं. मगाचं उदाहरण घेऊया. जर शेअर 100 रुपयांवर आहे आणि आपण 105 रुपयांची अगदी जवळची स्ट्राईक प्राइस निवडली तर प्रीमियम थोडा जास्त द्यावा लागेल हे खरे, पण नफा होण्याची शक्यताही तिथे खूप जास्त असते. याउलट समजा 120 रुपयांसारखी आत्ताच्या किमतीपासून खूप दूरची स्ट्राईक प्राइस आपण निवडली तर प्रीमियम एकदम स्वस्त मिळेल, पण शेअर तिथपर्यंत पोहोचण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे अंतिम नफा मिळण्याची शक्यताही आपोआप कमी होते. हा बॅलन्स जपणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आता यातला सर्वात कडक नियम एक्सपायरी. हा शब्दशः एक उलटा फिरणारा घड्याळाचा काटा आहे. एक्सपायरी म्हणजे कराराची शेवटची तारीख, ज्या दिवशी हा करार संपतो आणि इनव्हॅलिड होतो. जर आपला तो 100 रुपयांचा शेअर या ठरलेल्या एक्सपायरी तारखेपर्यंत अपेक्षित किमतीपर्यंत पोचलाच नाही तर खरेदीदाराने दिलेला तो 5 रुपये प्रीमियम थेट 0 होतो. वेळ संपली की करार संपला. म्हणूनच मी नेहमी सांगतो, या बाजारात नुसती योग्य दिशा ओळखून भागत नाही, तर ती योग्य वेळेत ओळखणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आता चौथा टप्पा, खरेदीदार विरुद्ध विक्रेता, बायर वर्सेस सेलर. बाजारात जोखीम आणि परतावा यांचं गणित 2 वेगवेगळ्या बाजूंनी कसं काम करतं हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे.
एका बाजूला आहे ऑप्शन बायर किंवा खरेदीदार. बायरसाठी नफ्याची क्षमता अमर्यादित असते, एकदम अनलिमिटेड, पण त्याची जोखीम त्यांनी भरलेल्या त्या प्रीमियमपुरतीच मर्यादित असते. म्हणजे बाजार एकदम विरुद्ध दिशेने गेला तरी नुकसान त्या प्रीमियमपेक्षा जास्त होऊच शकत नाही. आता दुसऱ्या बाजूला बघूया, ऑप्शन सेलर किंवा रायटर. सेलरला नफा मिळण्याची शक्यता गणितानुसार खूप जास्त असते, पण इथे जोखीम पूर्णपणे अमर्याद असते. जर बाजार अचानक वेगाने विरुद्ध दिशेने गेला तर सेलरला प्रचंड मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. थोडक्यात सांगायचं तर इथे दोन्ही बाजूंचे आपापले फायदे आहेत आणि तितकेच गंभीर धोकेही आहेत. आणि आता शेवटचा 5वा टप्पा, वेळेचा खेळ आणि बाजारातील कल. पडद्यामागे काम करणाऱ्या या अदृश्य ताकदी समजून घेणं प्रत्येक ट्रेडरसाठी मस्ट आहे. यातली पहिली कन्सेप्ट आहे टाइम डिके, म्हणजेच वेळेचा खेळ. हे बघा, जसजशी एक्सपायरीची तारीख जवळ येते तसतसा ऑप्शनचा प्रीमियम कमी कमी होत जातो. जसा उन्हात बर्फ वितळतो ना, तसाच एक्सपायरी जवळ येताना प्रीमियमही वितळत जातो. म्हणूनच जास्त दूरच्या एक्सपायरीचे आणि स्वस्त मिळणारे ऑप्शन्स घेणं नेहमीच फायद्याचं नसतं, कारण तिथे वेळ हा फॅक्टर तुमच्या कराराची व्हॅल्यू सतत कमी करत असतो. दुसरा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट म्हणजे ऑप्शन चेन. हे एक असं भारी टूल आहे जिथे ओपन इंटरेस्ट आणि व्हॉल्यूमचा डेटा बघून आपल्याला बाजाराचा कल अचूक ओळखता येतो. सोप्या भाषेत सांगू, ज्या स्ट्राईक प्राईसवर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट असतो तिथे बाजारातला सगळ्यात मोठा पैसा अडकलेला असतो. ही मोठी गुंतवणूक बाजारासाठी एकतर भक्कम आधार म्हणजेच सपोर्ट म्हणून काम करते किंवा मग मोठा अडथळा म्हणजेच रेझिस्टन्स बनते. हा डेटा वाचायला शिकलात की बाजाराची पुढची दिशा ओळखणं खूप सोपं जातं. तर या सगळ्या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. सेलरची ती अमर्याद जोखीम आणि बायरच्या प्रीमियमवर होणारा तो वेळेचा सततचा आघात, हे सगळं पाहता ऑप्शन ट्रेडिंगमधला हा मोठा नफा खरोखरच या भयंकर मोठ्या धोक्याची किंमत चुकवण्यात का योग्य आहे का? नव्या गुंतवणूकदारांनी यात खरंच उडी घ्यावी का? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर बाजारात पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी तुम्ही स्वतः शोधणं अत्यंत गरजेचं आहे. कोणतीही रिस्क घेण्यापूर्वी या प्रगत गणिताचा आणि त्यामागच्या वास्तवाचा सखोल अभ्यास करा. हेच आजच्या या सत्राचं सर्वात मोठं टेकअवे आहे. मित्रांनो, आपल्या मार्केट मौली या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.